मागील काही दिवसांपासून आगामी निवडणुकींसाठी भाजप, शिवसेना आणि मनसे यात युती होणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे। आता याला एक वेगळा रंग मिळतोय किंवा ही चर्चा पुढे जाते, कारण काल देवेंद्र फडणवीस यांना मनसेचे 3 प्रमुख नेते यांनी भेट घेतली। आता सदिच्छा भेटचं कारण दिलं गेलंय, पण खरंच सदिच्छा भेट आहे का काही फॉर्म्युला तयार होतोय हे सांगण्यासाठी माझ्यासोबत आहेत मनसेचे नेते संदीप देशपांडे, ज्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। संदीपजी, तुम्ही भेट घेतली, तुम्ही म्हणताय सदिच्छा भेट, पण एका शिष्टमंडळासारखं आपण देवेंद्रांना भेटलात। आता सदिच्छा भेट करण्यासाठी सह्याद्रीला जाण्याची गरज काय एक, आणि अनेक दिवसांपासून चर्चा आहे की तुम्ही तिघं एकत्र येत आहे, तुमची त्यांची भूमिका एका लाईनवरतीच आहे आणि स्वतः पक्षाध्यक्ष तुमचे आणि दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते वारंवार भेटतायत। आता तुमची भेट बोलणी सुरू झाली आहे का? मुळात तुम्हाला एक विषय सांगतो, कसं आहे की भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिंदेची शिवसेना असेल किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, आमच्या वैचारिक बैठकीमध्ये म्हणा किंवा आपण ज्याला आयडियोलॉजी म्हणू असं म्हणा, काही फारसा फरक नाही आहे। आणि आपण बघितलं असेल तर ह्याच्या आधी सुद्धा फडणवीस साहेब आले होते सन्मान्य राजसाहेबांना भेटायला, मध्ये काही कामानिमित्त दीपक केसरकर आले होते, एक त्या टोलच्या संदर्भातली एक बैठक इथे झाली होती, दादा भुसे आले होते। त्यामुळे सातत्याने मनसे असेल, भाजप असेल किंवा शिंदे साहेबांची शिवसेना असेल, यांच्यामुळे सातत्याने आमच्यामध्ये संवाद चालू आहे। त्याचाच एक भाग होता की एक सदिच्छा भेट घ्यावी असं आमचं ठरलं आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांची सदिच्छा भेट घेतली। याच्यामध्ये काही युती किंवा कुठला फॉर्म्युला ठरवण्यासाठी ती भेट नव्हती। अशी माझी माहिती आहे की तुम्ही फक्त देवेंद्र फडणवीसांना नव्हे तर परवा वर्षावरही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, यात खरं आहे का? हो, आम्ही सन्मान्य शिंदे, मी तुम्हाला तेच सांगितलं ना की परवा भेट झाली आहे, खरं आहे? हो, झाली ना, म्हणजे त्याच्यात काही नाकारण्यासारखं नाहीये। भेट तुम्ही तिघं म्हणजे तुम्ही नांदगावकर आणि सरदेसाई होते आणि मुख्यमंत्र्यांना भेटलात, तर आता मुख्यमंत्र्यांची भेट, नंतर देवेंद्र फडणवीसांची भेट, हे बरंच काही बोलून जातं संदीपजी। तुम्हाला तेच सांगतोय की या तिन्ही पक्षांमध्ये सातत्याने संवाद चालू आहे। म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तसं दादा भुसे आले होते किंवा केसरकर साहेब आले होते, मध्ये अमित ठाकरेंनी सुद्धा केसरकरांची भेट घेतली होती, काही शिक्षण निमित्त होते। बघा, अनेक विषयांना तुम्ही घेऊन गेलात, पण माझा प्रश्न तोच आहे, मुख्यमंत्र्यांना भेटलात, देवेंद्र फडणवीसांना भेटलात, परवा मुख्यमंत्री, काल देवेंद्र फडणवीस, दोन्ही प्रमुख नेते, आणि तुम्ही एका पर्सनल कॅपॅसिटीमध्ये नाही पक्षाच्या कॅपॅसिटीनंच गेला असाल, म्हणून काही संदेश, काही चर्चा, काही बोलणी, तुम्ही म्हणता संवाद सुरू आहे, संवाद हा युती संदर्भातला आहे का? थेट प्रश्न आहे माझा। नाही, संवाद हा संवाद असतो ना, त्याच्यामध्ये काही एक पर्टिक्युलर विषय असा नसतो। एक असं असतं की संवादाने एक वातावरण होत असतं तयार, आणि मुळात असं आहे की आमच्या तिन्ही पक्षांमध्ये सुसंवाद आहेच। आपल्याला माहीत असेल तर दिवाळीच्या वेळेला प्रमुख अतिथी म्हणून, दीपोत्सवाच्या उद्घाटनाला प्रमुख अतिथी म्हणून स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेब दोघेही आले होते। त्यामुळे आणि त्याचाच एक भाग आहे की पक्षामध्ये सगळ्यामध्ये संवाद राहिला पाहिजे। कधी आमची काही लोकांची कामं असतात, त्या निमित्ताने आम्ही भेटत असतो। मग प्रत्येक वेळेला फक्त निमित्तानेच भेटणंही योग्य नाही, काही वेळेला नुसतं सुद्धा भेटणं झालं पाहिजे। या निमित्ताने आम्ही त्यांची सदिच्छा भेट घेतली। अशी सदिच्छा भेट कशी होऊ शकते? माझा तोच प्रश्न तुम्हाला, की तुम्ही म्हणताय कामानिमित्त गेलात, मी समजू शकतो की ही 4 कामं होती, तुम्ही गेलात, ते राज्य चालवतायत, तर त्यांच्याकडे ती कामं आहेत, पण सदिच्छा भेट बॅक टू बॅक सीएम डीसीएम दोघांची, आणि एका बाजूला तुम्ही स्वतः म्हणताय संवाद सुरू आहे, स्वतः तुमच्यातले सगळे संबंध आहेत ते अत्यंत चांगले आहेत, निवडणुकीच्या तोंडावर या सदिच्छा भेटी बरंच काही बोलतात। म्हणून माझा थेट प्रश्न आहे की युती संदर्भात कारण आधी ज्या बैठका झाल्या तुमच्या इंटरनल, त्यामध्ये तुमच्याच नेत्यांनी एक प्रस्ताव ठेवला राज ठाकरेंकडे की आपण युतीत गेलं पाहिजे आणि एकत्र लढलं पाहिजे, तोच भाग पुढे नेताय का आपण तिथे बोलून? नाही, असं काही आमच्या बैठकीत काय घडलं ते मला असं वाटतं इथे सांगण्याची गरज नाही, आणि तुम्ही जे म्हणता त्या पद्धतीचं काही घडलं असं माझी तरी माहिती नाहीये। पण जो तुमचा प्रश्न आहे की आता निवडणुकीच्या तोंडावर काय, आपल्या देशात 5 वर्ष निवडणुका चालू असतात, कुठले ना कुठले निवडणूक ड्यू असते, याचा अर्थ भेटायचा नाही का? आता उद्या
आपण एका प्रतिथीय चॅनलचे रिपोर्टर आहात, तुम्ही आणि मी नुसतं चहाला भेटू शकतो ना का? प्रत्येक वेळा बाईट घ्यायलाच भेटलं पाहिजे असं काही नाहीये. तर आपण भेटू शकतो. त्याप्रमाणेच मला असं वाटतं की आम्ही त्यांची सदिच्छा भेट घ्यायला गेलो. सदिच्छा भेट, माझा तोच प्रश्न पडतो. सदिच्छा भेट घेण्यासाठी शासकीय निवासस्थान, आणि मला असं कळलं की जवळपास काही वेळ आपण वर्षा बंगल्यावरती होतात, म्हणून सदिच्छा भेट जरी असली, असं आहे की आमची सदिच्छा भेट होती म्हणून आम्ही त्यांच्या ऑफिशियल निवासस्थानी भेटलो. मग काय लपून छपून करायचं असते तर दुसरीकडे भेटलो असतो. त्यामुळे ऑफिशियल भेट होती, असं काही त्याच्यात गुप्त बैठक वगैरे असं काही नव्हतं. सदिच्छा भेट होती, एक कर्टसी व्हिजिट ज्याला आपण म्हणतो ती होती, त्यामुळे आम्ही गेलो होतो. नाही मग काय मुख्यमंत्र्यांचं ऑपरेशन झालं म्हणून भेटायला गेलात का असं आपण बोला? आधी भेटलो आम्ही त्यांना, ऑपरेशन होण्याच्या आधी भेटलो, नंतर ऑपरेशन. भेट परवा झाली मला वाटतं. नाही, गुरुवारी झाली. तर मला एक सांगा, म्हणजे तुम्ही म्हणताय संवाद आहे सगळं सुरू आहे. जर समजा काय गुप्त असतं तर मी तुम्हाला सांगितलंच नसतं ना. झाली आम्ही तुम्हाला विचारल्यानंतर ते येते संदीपजी, आम्ही प्रश्न केल्यानंतर तुमच्याकडनं असं सार्वजनिक नाही केलं तुम्हाला. जर मला काही लपवायचं असतं तर मी डिनाय केलं असतं. पण संवाद सुरू तुम्ही म्हणताय, तर ह्या संवादामध्ये युतीचाही संवाद होता का? म्हणजे आपण कसं असतं तुम्हाला सांगतो, मी एक महाराष्ट्र सैनिक आहे जो सन्मान्य राजसाहेब जो आदेश देतील त्याचं पालन करणार आहे. युती असेल, आघाडी असेल, या चर्चा माझ्या लेवलला होत नाहीत, ते सन्मान्य राजसाहेबांच्या लेवलला होतात. आणि ते जे काही निर्णय घेतील त्याच्याप्रमाणे चालायचं काम किंवा त्याची अंमलबजावणी करण्याचं काम, तो रस्त्यावर न्यायचं काम हे माझं आहे. तो जे आदेश देतील त्याप्रमाणे करू. आणि मला संपूर्ण खात्री आहे की सन्मान्य राजसाहेब जो निर्णय घेतील तो महाराष्ट्राच्या आणि हिंदुत्वाच्या भल्याचा निर्णय असेल, त्या विचाराची बांधिलकी असणारा निर्णय असेल. सकारात्मक चर्चा सगळी सुरू असताना आपण भेटलात, तर माझा परत तोच प्रश्न येणार आहे तुम्हाला की राज ठाकरेंना सांगूनच आपण गेला असाल तिथे, त्यांना न सांगता काय झालं नसेल म्हणून सांगतो की याच्यात लपवण्यासारखं काही नाहीच आहे ना. मी तुम्हाला नाही म्हटलं का? मी काही लपवलं का? म्हणजे युती होऊ शकते भविष्यामध्ये. नाही, कसं आहे, भविष्यात काय होऊ शकते मी कोण सांगणार? मला अधिकारच नाहीये, तो माझं क्षेत्रच नाहीये ते. सैनिक म्हणून वाटतं युती व्हावी. महाराष्ट्र सैनिक म्हणून मला हे वाटतं की जो राजसाहेब आदेश देतील त्याप्रमाणे मी काम केलं पाहिजे, ही माझी भूमिका आहे. पण राज ठाकरेंची जी काम करण्याची पद्धत आहे ते सगळ्या सहकाऱ्यांना सोबत घेऊनच निर्णय घेतात, तर चर्चा झाली असेल ना आपण काय केलं पाहिजे. बैठकीत काय झालंय हे मला असं वाटतं मी चॅनलवर सांगणं योग्य ठरणार नाही. ती आमच्या पक्षा अंतर्गत बैठक आहे, तिथे काय होतं हे बाहेर सांगणं योग्य ठरणार. ह्या बैठकीत मग सदिच्छा भेट असली तरीही आपण युती संदर्भात काही बोललात? नाही, काल युती संदर्भात काहीच नाही बोलणं झालं. सदिच्छा भेट होती आणि सदिच्छाच भेट होती. तुम्हाला जे पाहिजे माझ्या तोंडात मधून ते जे घडलंच नाही तर मी सांगू कुठनं तुम्हाला. बिटवीन द लाईन्स ह्याचा अर्थ काढूच. सदिच्छा भेट वारंवार ते म्हणतायत, डॉज करतायत प्रश्नांना, कारण ते त्यांची शैली आणि त्यांना ते समोर आणायचं नाही. पण मुख्यमंत्र्यांना भेटणं, नंतर उपमुख्यमंत्र्यांना भेटणं, आगामी कोणत्याही क्षणी आता लोकसभा निवडणुकीसाठी कोड ऑफ कंडक्ट लागू होईल, या अशा पार्श्वभूमीवरती जिथं मनसे निवडणूक लढण्यावरती आग्रही आहे, तयारी करत आहे, तर तिन्ही पक्ष एकत्र येऊन लढण्याची तयारी असल्याचंही राजकीय वर्तुळामध्ये बोललं जात आहे. आणि त्यासाठीची भेट झाल्याचं आपल्याला कळलंय. मात्र राज ठाकरे याबद्दल काय भाष्य करतात आणि पक्षाकडनं काय आहेत आणि आगामी काही दिवसांमध्ये या भेटीनंतर काही हालचाली होतात का हे पाहणंही महत्त्वाचं असेल. कॅमेरामॅन सचिन शिंदेसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.